ओम श्री परमात्मने नमः। अथ अष्टदशोऽध्यायः। श्लोक क्रमांक 45। स्वे स्वे कर्मण्यभिरतः स्वे स्वे कर्मण्यभिरतः स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धि लभते नरः संसिद्धि लभते नरः संसिद्धि लभते नरः स्वे स्वे कर्मण्यभिरता संसिद्धि लभते नरः स्वे स्वे कर्मण्यभिरता संसिद्धिं लभते नरः स्वे स्वे कर्मण्यभिरता संसिद्धिं लभते नरः स्वकर्मनिरतः सिद्धिं स्वकर्मनिरतः सिद्धिं स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दन्ति तच्छृणु यथा विन्दन्ति तच्छृणु यथा विन्दन्ति तच्छृणु स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दन्ति तच्छृणु स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दन्ति तच्छृणु स्वकर्मनिरतं सिद्धिं यथा विन्दन्ति तच्छृणु स्वे स्वे कर्मण्यभिरता संसिद्धिं लभते नरः स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दन्ति तच्छृणु स्वे स्वे कर्मण्यभिरता संसिद्धिं लभते नरः स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दन्ति तच्छृणु स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दन्ति तच्छृणु आपल्या वर्णाशिवाय ज्याने जी जी कर्मे स्वीकार केली आहेत ती सर्व ही स्वे स्वे कर्माणीच्या अंतर्गत घ्यावी. जसे आपण जो जो पेशा पत्करतो तो तो कर्तव्य भावनेने आदरपूर्वक निसंकोच भावाने योग्य रीतीने पालन करणे हे त्याच्यासाठी स्वकर्मच आहे. मनुष्य स्वार्थ बुद्धी पक्षपात कामना या अनुषंगाने कर्मे करतो ती आसक्ती होते आणि जर प्रेमपूर्वक निस्वार्थ भावनेने लोकहितासाठी कर्म केले तर ते अभिरती होते. भगवंताने कर्मात आसक्तीचा निषेध केला आहे. मनुष्याने जातीच्या अनुषंगाने आपल्याला उच्चभ्रू समजू नये किंवा निष्कृष्टही समजू नये, तर घड्याळाच्या अवयवाप्रमाणे आपल्या ठिकाणी योग्य कर्तव्याचे पालन करावे. दुसऱ्याची निंदा तिरस्कार करू नये, तसेच स्वतःचा अभिमानही धरू नये, ते तर अधीरती होईल. वास्तविक कर्माची प्राधान्यता नाही तर भावाची प्रधानता आहे. कर्तव्याचा भाव शुद्ध असेल तर तो कल्याणकारी होईल, मग तो करता कोणत्याही वर्णाचा का असे नका. कर्मात वर्णाची मुख्यता आहे आणि भावात दैवी व अथवा असुरी संपत्तीची मुख्यता आहे. म्हणून दैवी असुरी संपत्ती कोण्या एका वर्णाच्या अनुषंगाने नसते तर सर्वात असू शकते. दैवी संपद्वी मोक्षाय तर असुरी संपत्ती ही बंधनकारक असते. म्हणून जर ब्राह्मणालाही अभिमान झाला तर तो असुरी संपत्ती असणारा होईल, म्हणजेच त्याचे पतन होईल. हरये नमः हरये नमः हरये नमः. आता आपण पुढचा श्लोक घेऊया, 46वा. ओम श्री परमात्मने नमः. अथ अष्टदशोऽध्यायः. श्लोक क्रमांक 46. यथा प्रवृत्ति भूतानां यथा प्रवृत्तिर्भूतानां यथा प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वम् इदं ततं येन सर्वम् इदं ततं येन सर्वम् इदं ततं य प्रवृत्तिभूतानां येन सर्वम् इदं ततं यत् प्रवृत्तिभूतानां येन सर्वम् इदं ततं यत् प्रवृत्तिभूतानां येन सर्वम् इदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च्य स्वकर्मणा तमभ्यर्च्य स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दन्ति मानवः सिद्धिं विन्दन्ति मानवः सिद्धिं विन्दन्ति मानवः स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दन्ति मानवः
स्वकर्मणातम अभ्यर्च्य सिद्धिं विन्दन्ति मानवा स्वकर्मणातम अभ्यर्च्य सिद्धिं विन्दन्ति मानवः यत्प्रवृत्तिभूतानां येन सर्वम् इदं ततं स्वकर्मणातम अभ्यर्च्य सिद्धिं विन्दन्ति मानवः यत्प्रवृत्तिभूतानां येन सर्वम् इदं ततं स्वकर्मणातम अभ्यर्च्य सिद्धं विन्दन्ति मानवः. ज्याच्या पासून भूतांची प्रवृत्ती झाली व ज्याने हे जग विस्तारलेले म्हणजेच व्यापले आहे, त्याची पूजा आपणास स्वधर्माप्रमाणे प्राप्त झालेल्या कर्मांनी केवळ वाणीने अथवा पुष्पाने नाही केली पाहिजे. या योगाने मनुष्य सिद्धी प्राप्त होत असते. परमात्म्यापासून संपूर्ण प्राण्यांची उत्पत्ती तर होते, परंतु क्रिया होत नाही. क्रिया रजोगुणाने होते. हा संसार भगवंताचा प्रथम अवतार आहे. आपण आपल्या कित्येक रूपाने भगवंताचे पूजन करतो. एकमेकांनी एकमेकांचे पूजन करावे. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आपल्याला पाहायला मिळतो. सेवा करावी भगवंत समजून, मग वाटेल आपण प्रत्यक्ष भगवंताचीच पूजा करतोय, सर्वाभूती परमेश्वराला पाहतोय असं जेव्हा मनात येईल तेव्हा शरीर पुन्हा सुट्टी मिळालेलीच असणार. आपल्यासाठी कर्म करणे बंधनकारक आहे. संसारासाठी कर्म करणं ही भगवंताची पूजा आहे. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.